हे बघा काय झालं, पूर्ण तुटलं. हे जॉ माउंटच निघाला माझा. आणि हा नवीन घेतलेला आहे मी पूर्ण. ह्याचं गम एवढं भारी होतं पण काहीच टिकत नाही आहे. सो यूट्यूब पर फेमस कर देता हूँ अभी आपको, वीडियो में ही देना अभी. सो हे आहे आपलं आता पेय. फटाफट पिऊया आणि मग जाऊ. ये मेरी तरफ से छोटा सा गेम. टेन्शन 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 डा. 1500 किलोमीटर आपल्याला पूर्ण झालेत. सुप्रभात यूट्यूबकर, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मजेत. मी आहे नॉयडाला, माझ्या मित्राकडे थांबलेलो मी. आणि आता आपल्याला जायचं आहे पुढे आपल्या फायनल डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे उत्तराखंड. मॅप सेट करू द्या. 288 किलोमीटरचा आजचा प्रवास आहे आपला. खूप जास्त नाही आहे असं बघायला गेलं तर. इथे नॉयडामध्ये एवढी जास्त गरम आहे ना की तुम्ही विचारही नाही करू शकत की उन्हाळा काय असतो ते. बहुत गर्मी है तेरे में, गर्मी देखी कहा तूने. महाराष्ट्रामधला तुम्हाला उन्हाळा परवडेल एवढं बेकार गरम आहे इकडे. संध्याकाळी 7-8 वाजले ना तरी पण 38 डिग्रीचं तापमान असतं इकडे. 38 डिग्री तापमान संध्याकाळी 7-8 वाजता, रात्री 10 वाजता. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती बेकार वातावरण आहे इकडे. लोक कशी राहतात काय माहिती. त्यामुळे कारची संख्यासुद्धा जास्त आहे. आणि त्या अशामुळे होतं काय की लोक AC लावून बसतात कारच्या आतमध्ये. आणि तुम्ही जर शहरामध्ये राहतात, मुंबईमध्ये वगैरे जर कोणी राहत असतील तर त्यांना खूप चांगला अनुभव असेल. जर कुठली कार आपल्या बाजूला येऊन उभी राहते तर तिथून किती हीट बाहेर पडते ती. तर विचार करा, ज्या वेळेला हजारो गाड्या तुमच्या आजूबाजूला असतात, खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. सो हा असा माझा नॉयडाचा एक्सपिरियन्स होता. आता इथून पटापट बाहेर निघायचा प्रयत्न करायचा आपल्याला, कारण इथे खूप अति जास्त हीट आहे. आता मी ग्लव्स पण नाही घातलेत. त्याचं मागचं कारण असं आहे की मला ग्लव्स घालून चालवता पण येत नाही त्या एवढ्या हीटमध्ये. आणि त्यात होतं असं की आपले ब्रेक लिव्हर्स आहेत ना ते गरम होत आहेत हवेने. तर ब्रेक पण मारताना खूप विचार करावा लागतो, कारण ब्रेक लिव्हर एवढे गरम झालेत ना की हात भासतात. टेन्शन 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 डा. हे कॅमेरा तर खूप ओव्हरहीट होतात लहान लहान असल्यामुळे, म्हणून मग ह्यांना पण खूप जपून वापरावं लागतं. असो काही तासच होता आपण इकडे. याच्यानंतर एकदा ह्या पट्ट्यातून बाहेर पडलो की मग ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जायची गरज नाही आहे. यावेळेस तर उत्तराखंडमध्ये पण रेकॉर्ड ब्रेकिंग तापमान त्यांनी नोंद केली आहे. रुद्रपूर आता इथून 182 किलोमीटर आहे आणि रुद्रपूर हे उत्तराखंडमध्ये येतं. त्यानंतर मग तिथून आपल्याला हल्द्वानीला जायचं आहे आणि मग आपण आपल्या डेस्टिनेशनपासून जास्त दूर नसणार. आणि हा रस्ता पण आहे ना जबरदस्त बनवलेला आहे. म्हणजे सिटीवाला रस्ता खाली आहे आणि हा हायवे आहे. सुपर एक्सप्रेस हायवे पण नाही आहे. सुपर एक्सप्रेस हायवे तर मागे गेला आणि तो ह्या बाजूने जातो असा आणि नंतर जाऊन कुठेतरी जाऊन कनेक्ट होतो. पण हा पण एकदम जबरदस्त आहे, स्पॉटलेस आहे पूर्ण. हल्द्वानी बघूया इथून किती लांब आहे ते. बरेली 206 आणि हल्द्वानी 214. तो पोहोचू आपण एक 4 तासामध्ये. जर हो 4-4.5 तासात पोहोचू आपण. कारण जर आपण 50 किलोमीटरला 1 तास धरतो आहे ना तर मग आपण 4 तासामध्ये पोहोचतो आरामात. आणि तसं पण आता आपण खूप ब्रेक्स नाही घेणार, खूप कमी ब्रेक्स घ्यायचे आहेत. कारण आपल्याला अंधार व्हायच्या आधी वर पोचायचं आहे. जर वर नाही पोचलो ना अंधार व्हायच्या आधी तर मग वाट लागेल. म्हणजे त्यानंतर पण गाडी चालू शकतो, असं नाही की ड्राईव्ह नाही करू शकत. पण डोंगराळ भाग आहे, पूर्ण घाटवाला रस्ता आहे. त्यात रस्त्यांवरती लाईट नाही आहे. कुठेच तुम्हाला लाईट मिळेल. ज्या ठिकाणी गाव आहेत ना त्याच ठिकाणी फक्त रस्त्यावरती लाईट्स आहेत, अदरवाईज आजूबाजूला कुठेच लाईट नाही आहेत. सो आपल्याला पूर्ण हेडलाईटवर चालावं लागेल. आणि जे ऑक्स लॅम्प आहेत ना ते बंद आहेत. तुम्ही इकडे बघणार तर तुम्हाला कुठला बटन नाही दिसणार इकडे ऑक्स लॅम्पसाठी. कारण ह्या गाडीचा हार्नेस परत उंदराने चावलेला, तो बदलल्यामुळे त्याचं जे कनेक्शन होतं ना ते सर्व्हिस सेंटरवाल्यांनी परत काढून टाकलं आणि त्यांनी लावलं नाही ते. बघूया जर पुढे कुठे आपल्याला मेकॅनिक वगैरे सापडला ना जो इलेक्ट्रॉनिक्सचं काम करतो त्याच्याकडून ते ऑक्स लॅम्पचं आपण लावून घेऊया.
1,500 किलोमीटर आपल्याला पूर्ण झालेत. अमरोहा 73, मोरादाबाद 105 आणि लखनौ 451. तो लखनौ खालच्या साईडला जातं आणि आपल्याला काय तिकडे जायचं नाही. ह्या बाजूला आहे ना पूर्ण असं शेत आहे, पूर्ण हिरवगार शेत आहे इकडे ह्या बाजूला. आणि हे आत्तापासून नाही, मला असं वाटतं गेला 20 किलोमीटर झाला हे असेच आहेत. म्हणजे हे जे शेत आहेत ना हे असंच आहे. 20 किलोमीटरपासून मला हे असे दिसत आहेत. हायवेला लागूनच आहेत, दोन्ही बाजूला आहेत. आणि असं नाही की एकाच बाजूला आहेत, मस्त मोठीच्या मोठी शेती आहेत. म्हणजे जोपर्यंत नजर जाते ना तोपर्यंत ते शेत आहेत. एवढ्या मोठ्या मोठ्या शेती आहेत, चांगले. हा जो रस्ता आता लागला आहे ना, एक 5 मिनटं झाले असतील. ह्या रस्त्याच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला ही अशी मोठी मोठी झाडं आहेत. जर कोणाला माहिती असेल ना की ही कोणती झाडं आहेत कमेंट करून नक्की सांगा, कारण मला तर नाही माहिती आहे कुठल्या टाईपची झाडं आहेत. त्यांचे खोड आहेत ना पूर्ण असे व्हाईट व्हाईट झालेत. पेरूच्या झाडाचं खोड कसं असतं त्या टाईपचं त्यांचं खोड आहे ते. पण एवढी उंच उंच झाडं, असं वाटतं की मी ऑलरेडी डोंगरांमध्ये पोचलो आहे, पण अजून तर मी उत्तर प्रदेशमध्येच आहे. आणि ही झाडं सलग आहेत ह्या बाजूला, त्या बाजूला एक पण नाही आहे, पण ह्या बाजूला कंटिन्यू आहेत. हे बघा कसे टेम्पोमध्ये एवढे लोक भरून चाललेत मस्त एकदम. रस्ते सुधारले पण अजून लोकांची परिस्थिती नाही सुधारली आहे. अजून त्यांना खूप काही गाठायचं आहे. विचार करा ना, इकडे अजूनही टेम्पो चालतात ज्याच्यामध्ये लोक भरून भरून प्रवास करत आहेत. महाराष्ट्रामध्ये तरी असं कमीच दिसतं आहे, कारण महाराष्ट्र त्या मानाने खूप डेव्हलप झालं आहे. पाहायला गेलं तर गावंसुद्धा बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहेत. लोकांची परिस्थितीसुद्धा डेव्हलप झालेली आहे. मागासवर्ग असं बघायला गेलं तर खूप कमी उरलेला आहे. म्हणजे जर कमी म्हणजे इतकाही कमी नाही आहे, पण जर आपण इतर भागांशी कम्पेअर करतो भारताच्या, तर महाराष्ट्रामध्ये मागासवर्ग हा खूप कमी राहिलेला आहे आता आधीपेक्षा. आधी शिक्षण खूप कमी होतं महाराष्ट्रात. लोक शिकत आहेत, त्यांची मुलं ते त्यांच्या मुलांना शिकवत आहेत, तर खूप चांगलं आहे. इथे अजून तरी तशी परिस्थिती नाही आलेली आहे, कारण माफिया राज अजून पण चालतो इकडे. आता इकडे फाटे फुटतील. एक जाईल लखनौला आणि दुसरा जाईल उत्तराखंडला. सो आपल्याला घ्यायचं आहे इथून लेफ्ट, म्हणजे डावीकडे जायचं आपल्याला. पण हा जो लेफ्ट आहे हा बंद आहे काही कारणामुळे. तो पुढून त्यांनी ठेवला आहे. तो रस्त्याचं काम चालू आहे वाटतं. रामपूर बरेली सरळ गेलो तर आपण बरेलीला पोचणार. बरेली आय होप सो हा रस्ता व्यवस्थित असेल, कारण आपण नॅशनल हायवे सोडलेला आहे आता. आणि हा जो आहे हा ऑल्टरनेटिव्ह हायवे आहे. मला ना असं काहीतरी थंड पेय प्यायचं आहे, सरबत वगैरे. आत्ता झाले आहेत 1600 किलोमीटर. आणि मी NH9 आहे सध्या. अजून 3 तास 39 मिनिटे दाखवत आहेत. 142 किलोमीटर उरले आहेत आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथपर्यंत. मी आजही लिक्विड डाएटवर राहणार आहे. आपल्याला काय असं जास्त टेन्शन नको आहे. बघा ऊसवाला इकडे सापडला आहे, इथे थांबूया. पण त्याच्याकडे सावली नाही, पण तरी ते सरबत पिऊया आपण. त्याला सांगतो एक सांगितलं लावायला. सो बघा इकडे आपल्याला 115 किलोमीटर बाकी आहे. 3 तास 8 मिनटं. नींबू मत डालना, नींबू मत डालना, मत डालना. हाँ नहीं डालना. हाँ एकदम बढ़िया वाला नींबू और वो मसाला मत डालना. हाँ सो मला फळांमध्ये ना
कुठलं मिलावट नाही आवडत. ते जसे असतात तसेच सेवन करायला आवडतात. सो प्युरिटी इज बेस्ट. झालं मस्त. यूट्यूब पर फेमस कर देता हूँ अभी आपको. वीडियो में ही देना अभी. सो हे आहे आपलं आता पेय. फटाफट पिऊया आणि मग जाऊ. ये मेरी तरफ से छोटा सा गिफ्ट. आराम से आराम से. 2 गिलास. तर ते म्हणतात की हे गिफ्ट आहे त्यांच्याकडून. सो लेट्स सी काय बघतात ते. आत्ता मी जिकडे ज्यूस प्यायला थांबलेलो तिकडे त्याने मला ज्यूस असाच फ्रीमध्ये दिला खुश होऊन. कारण मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याने समोरून मला ऑफर केलं की भैया ये मेरे तरफ से आपको गिफ्ट समझ लेना. ज्यूस ऑन द हाऊस. प्रवासाची ना ही एक वेगळीच मजा असते. म्हणजे तुम्ही नवीन नवीन ओळखी बनवता. आता तर त्याला त्याने सबस्क्राईब पण केलं माझ्या चॅनलला. आणि तो तर एवढं असं म्हणायला लागला की आता तुमचे जेवढे पण व्हिडिओ टाकलेले आहेत ना मी ते सगळे पाहीन, एक पण नाही सोडणार. बाय द वे आपला हा जो मी तुम्हाला म्हटलं होता ना ब्रेक लूज झाला आहे त्याचं काय कॅल्क्युलेशन आहे मला कळलं नाही. पण जेव्हा गाडी चालू होते ना त्यावेळेला तो ब्रेक ऑटोमॅटिक टाईट होतो. काय सीन आहे माहिती नाही बाबा. समजून घ्यावं लागेल. यामाहाची टेक्नॉलॉजी. आणि खूप खतरनाक गरम आहे. बरं झालं मी थांबलो आणि तिकडे ज्यूस प्यायलो. छान वाटतं आता एकदम. तो अजून देत होता मला पण मी म्हणालो नको बस झालं अजून. परत ते पोट आहे ना अति जास्त फुगल्यासारखं होतं मध्ये. म्हणून मग असं आपल्याला वाटलं की बाबा अजून हवं आहे पुढे जाऊन पिऊ. जसं मी म्हणालो मगाशी आता हा आपल्याला आतून कुठून तरी घेऊन जाणार आहे. तर तेच लेफ्ट राईट इकडून दाखवत आहे आता मॅपमध्ये. बघूया आता पुढे कुठे घेऊन जातो ते. पुढे तो ब्रिज दिसतोय मला असं वाटतं तिथून आपल्याला लेफ्टला घेऊन मग तो पुन्हा बाहेर काढेल हायवेवर. इकडे खूप सांभाळून चालावं लागतं कारण हे डेंजर आहेत खूप रिक्षावाले. मुंबईवाल्यांपेक्षा पण खतरनाक आहे ते. मुंबईचे तरी रिक्षावाले परवडतील तुम्हाला. हे तर सरळ येतात असे टर्न पण नाही मारणार. तुम्हाला ठोकून जातील पण ते कुठे जाणार नाही तिथून हलणार नाही. एवढे डेंजर आहे ते. काय त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतं ते देव जाणे. इवन हे 4 व्हीलरवाले पण असेच चालवतात इकडचे. तो इकडे रेल्वे स्टेशन आहे आणि कोळसा पण आहे. खूप सारा कोळसा आणून इकडे डंप केला आहे. चोरी पण खूप होत असेल. टर्न लेफ्ट. हल्द्वानी 78, नैनीताल 119 आणि रुद्रपूर 49. आपण खूप जवळ आलोत. काय भाई आपल्याच मूडमध्ये चालला हा. मूड दबंग मूड दबंग. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. पेट्रोल भरूया आता कारण 2च बार राहिलेत. 1651 किलोमीटर झालेले आहेत. शेवटचे उरले आहेत 90 किलोमीटर. आपल्याला वरती जाण्याचं काही टेन्शन तर नाही आहे कारण आपल्याला ह्या गाडीने कसंही निघता येईल पटापट. पूर्ण मैदानी भाग आहे हा. सपाटचा सपाट जमीन आहे इथे. डोंगर एक पण नाही आजूबाजूला आणि दिसत पण नाही. हे जर वातावरण क्लिअर असेल ना तर समोर पूर्ण डोंगराची रांग दिसेल. आता आपण पोचलो आहोत कुठे. आता मी पोचलो आहे रुद्रपूर सिटीमध्ये. सो इथून रुद्रपूर सिटी सुरू होते. मला असे हलके डोंगर दिसायला लागलेले आहेत. आय डोंट नो तुम्हाला इथून कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही पण हलकीशी एक कशी पर्वतरांग समोर दिसते. आता हे वातावरणामुळे कदाचित नसेल दिसत तुम्हाला. हे लोकांना पकडून पाणी पाजतात. हे डेंजर बाई आहे बाबा ही. बघते गाडी येते तरी पण क्रॉस केलं तिने.
इथून सेकंड एक्झिट घ्यायचं आहे बघा. हल्द्वानी 40 किलोमीटर आहे, म्हणजे लगेच पोचू आपण इथून. 1 तासाभराच्या आतमध्येच पोचू. आता आपण उत्तराखंडमध्ये आलो आहे. ही बघा उत्तराखंड परिवहन निगम. उत्तराखंडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रुद्रपूरपासून उत्तराखंड सुरू होतं आणि आपण आता UP सोडलेलं आहे. आता इकडे काही टेन्शन घ्यायचं काही गोष्ट नाही आहे, कारण उत्तर प्रदेश एवढा भयानक आता स्थिती राहिलेली नाही आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये जरा डेंजरस एरिया पण आहेत. इथे आता ते तसं राहिलेलं नाही. आता आपण UK आलो. UK सगळ्या गाड्यांचे नंबर तुम्हाला UK दिसतील बघा. आता या ट्रकचा पण UK होते. सो वेलकम टू युनायटेड किंगडम ऑफ इंडिया. पंतनगरमध्ये जे एअरपोर्ट आहे ना, ते त्या पूर्ण भागातला शेवटचा एअरपोर्ट आहे. त्याच्या पुढे कुठला एअरपोर्ट नाही आहे. आणि काठगोदाम हे उत्तराखंडमधलं उत्तर पूर्वेकडचं सगळ्यात शेवटचं रेल्वे स्टेशन आहे. त्यापुढे भारतीय रेल्वे चालत नाही किंवा त्यापुढे कुठलं रेल्वे स्टेशनही नाही. ते त्या भागातलं उत्तराखंडमधलंच सगळ्यात शेवटचं स्टेशन आहे ते काठगोदाम. त्या तिथे आहे नॅशनल हायवे 109. आणि आता आपण आतमध्ये आलो आहे. हा रस्ता जातो हल्द्वानी, नैनीताल आणि अल्मोडा. हल्द्वानी इथून 25 किलोमीटरवर आहे. मी फक्त एक फोटो काढण्यासाठी थांबलेलो. आपल्याला अजून 2 तास लागणार आहे इथून पुढे पोहोचायला. 2 तास का? कारण आता इथून घाट रिजन सुरू होईल आणि घाटामध्ये आपला स्पीड ऑटोमॅटिकली कमी होईल. पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि कसा वाटतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि कशी वाटते ही जर्नी ओ माता धरणी. तर कसा वाटतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही जर्नी नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की 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 करा. कारण सिरीज अजून संपलेली नाही मेरे दोस्त, अजून येणार आहे. ही फक्त सुरुवात आहे. इथून अजून बरंच यायचं बाकी आहे. आणि ही आहे रेल्वे क्रॉसिंग. इथून आपली भारतीय रेल्वे जाते. आता तर कुठली जात नाही आहे, सिंगल लाईन आहे फक्त इथून, कारण इथे एवढी फ्रिक्वेंटली ट्रेन येत नाही. म्हणून मागे मी या भागातून ट्रेनमधून प्रवास केला होता. आणि आता मी आपला ब्लॅक पॅन्थर घेऊन आलो इथे या भागांमध्ये. आणि आपला ब्लॅक पॅन्थर फुल मजा घेणार आहे पूर्ण उत्तराखंडचं. आणि उत्तराखंडमध्ये ना इथेही अजून गरमच आहे. जसं मी मागे न्यूजमध्ये पाहिलेलं ना, तेव्हा त्यांनी पण सांगितलं होतं की उत्तराखंडमध्ये आजपर्यंतची रेकॉर्ड ब्रेकिंग उष्णता नोंदवण्यात आलेली आहे. काहीतरी 32 ते 35 डिग्रीपर्यंत तापमान पोहोचलेलं. आणि एक दिवस तर काहीतरी 38 डिग्रीसुद्धा होतं. कन्फर्म नाही आहे, पण मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. पण एवढं तर नक्की आठवतं आहे की 38च्या आसपास पोचलेलं तिकडचं तापमान हल्द्वानीमध्ये. सो हे खूप जास्त आहे उत्तराखंडसाठी. का? कारण की उत्तराखंड एक असा प्रदेश आहे जो पूर्णपणे डोंगरावर आहे. जरी इकडे मैदानी भाग असेल ना, पण तो डोंगरांच्या पायथ्याशी आहे. तो इथे एवढी उष्णता असणे म्हणजे लक्षात येते का तुम्हाला की खूप धोक्याची घंटा आहे ही. का? आता तुम्ही म्हणाल की का धोक्याची घंटा? कारण इथेही ग्लेशियर्स आहेत आणि इथेही पूर्ण हिमालयांची एक रेंज जाते. जेवढी पण आपली हिमालयाची एक रेंज आहे ती इथून सुद्धा जाते नेपाळपर्यंत. नेपाळ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ही अशी इथून जाते. तो तुम्ही विचार करू शकता की या भागामध्ये एवढी उष्णता असणे खूप धोक्याचं आहे. आता हे का होतं आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. वाव 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 वाव. तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट दाखवतो. हे बघा काय झालं आहे. पूर्ण तुटून हातात आलं इथे हे. बापरे. नशीब माईक लावलेला होता आणि मी बांधलेलं होतं त्याला आणि हा लटकत होता इकडे. नाहीतर आज काय झालं असं कोणाला काय सांगू पण शकलो नसतो मी. आणि हा कधी निघाला आहे काहीच नाही माहीत, काहीच माहिती नाही. आता ह्याच्या पुढचं रेकॉर्डिंग कसं करायचं आहे देव जाणे. पण खूप भयानक सिच्युएशन आहे. बापरे. हे बघा काय. थांबा काढू द्यायला.
हे बघा काय झालं, पूर्ण तुटलं. हे जॉ माउंटच निघाला माझा. आणि हा नवीन घेतलेला आहे मी पूर्ण. ह्याचं गम एवढं भारी होतं पण काहीच टिकत नाही आहे. सो बघूया पुढचं आपण आता कसं शूट करायचं ते. नशीब आपला हा कॅमेरा लावलेला आहे इकडे, सो ह्याच्या सहाऱ्याने जर आपल्याला काही जमत असेल तर करूया आणि ह्याचं काय करता येईल ते पण बघूया. पुन्हा आता बघूया आता काय जुगाड करता येईल. चला जाऊया. बरा ना, प्रवास चांगला नाही पाहिजे. चला कुठला बघूया काय आहे ते. आरामात जाऊया. आता मी काठगोदामला पोचले आणि हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज जस्ट आपण क्रॉस केला की पुढे आपल्याला एक रेल्वे स्टेशन लागेल. हा रेल्वे स्टेशन जो आहे हा उत्तराखंडचा शेवटचा रेल्वे स्टेशन आहे. यापुढे कुठलंही उत्तराखंडमध्ये या भागामध्ये कोणतंही रेल्वे स्टेशन नाही आहे. इथून जो पुढचा प्रवास आहे ना, जर तुम्ही बाय रेल येत आहात, बाय ट्रेनने येत आहात, तर तुम्हाला इथून पुढचा प्रवास पूर्णपणे बाय रोड करावा लागेल. कारण इथे ह्या भागाच्या पुढे कुठेच सपाट जागा अशी नाही आहे. कारण इथून आपण आता शिरू डोंगराळ भागांमध्ये, डोंगराळ भाग म्हणजे पूर्णपणे घाटवाला रिजन येतो आहे. तर सगळे रस्ते असे वेडीवाकडी सुरू होतील. त्यानंतर मग पुढे कुठे असं मोठं पठारसुद्धा नाही आहे, म्हणून वरच्या भागामध्ये कुठे एअरपोर्टसुद्धा नाही आहे. शेवटचा जो एअरपोर्ट होतं ते पंतनगरला आहे आणि ते नैनितालपासून काहीतरी 35 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि काठगोदाम जे आहे ते एक 32 का 27 किलोमीटर एवढं अंतरावरती आहे. तर एकदा तुम्ही गुगलमध्ये बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे कळेल. ठीक आहे, पण एवढं साधारण अंतर आहे. कारण जर तासांच्या मानाने आपण बघतो तर आपल्याला जवळजवळ पंतनगरपासून 2.5 ते 3 तास लागतात नैनितालला जायला. आणि काठगोदामपासून आपल्याला नैनितालला पोहोचायला काहीतरी एक 2.5 ते 2 तास लागतात. जर ट्रॅफिक नसेल तर 1.5 ते 2 तास लागतात. आणि जर ट्रॅफिक असेल तर मग आपल्याला 2.5 तासापर्यंत एवढा वेळ लागतो. पुढे गेल्यावरती आपल्याला 2 रस्ते फुटतात. एक म्हणजे आपण डायरेक्ट नैनितालचा रस्ता घेऊन लेफ्ट साईडने जाऊ शकतो आणि राईट साईडने आपण भीमतालवरून नैनितालला जाऊ शकतो. तर दोन्ही रस्ते आपल्याला अवेलेबल आहेत. जो लेफ्टवाला रस्ता आहे ना, तो खूप जास्त ट्रॅफिकने भरलेला असतो युजली. कारण तो डायरेक्ट रूट आहे नैनितालला. मध्ये गावं लागतात ऑब्व्हियसली, पण जेवढे पण टुरिस्ट वगैरे जे आहेत जे डायरेक्ट नैनितालला जात आहेत ते जास्त करून ह्याच रूटने जातात. आणि ज्यांना भीमताल वगैरे होऊन जायचं आहे किंवा एक थोडासा लॉंगर रूट हवा असेल तर ते लोक भीमताल वगैरे या मार्गाने जातात. आता तुम्ही जो तलाव बघत आहात माझ्या उजव्या बाजूला तो आहे भीमताल. आणि हा पहिला तलाव लागतो जेव्हा आपण आतमध्ये शिरतो. आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं स्थान आहे
उत्तराखंडमध्ये. इथेही खूप लोक भेट देतात. इथे बोटिंग वगैरे, वॉटर स्पोर्ट्स वगैरे करू शकतो. एकदम एक्स्ट्रीम वॉटर स्पोर्ट्स तर नाही मिळणार तुम्हाला, पण बोटिंग वगैरे करता येतात, कायाकिंग वगैरे करता येतं. इथे सुद्धा आजूबाजूला तुम्हाला हॉटेल्स वगैरे सापडतील. इकडे एक मंदिरसुद्धा आहे, तिथे जाऊन तुम्ही दर्शन वगैरे सुद्धा घेऊ शकता. आणि त्यानंतर मग असं पाहायला गेलं तर हे सुद्धा एक लहानसं देवस्थळ आहे, जिथे तुम्ही एक अर्धा एक तास स्पेंड करून नंतर मग तुमचा जो पुढची जी ट्रिप आहे ती कंटिन्यू करू शकता. किंवा नंतर मग जेव्हा जर तुम्ही कुठे स्टे वगैरे करता आहात तर तिथे स्टे करून पुन्हा इकडे फिरायला वगैरे येऊ शकता. एक छान असं ठिकाण आहे, खूप जास्त गर्दी नसते इकडे, तर इथे तुम्ही टाईम स्पेंड करू शकता. तर आता मी भीमताल सोडून जरा पुढे आलो आहे. हा जो भाग आहे या भागाला भोवाली रेंज असं म्हणतात. त्यातील हे एक लहानसं गाव आहे तिरसाखेत म्हणून. तर तिथे मी माझं अकॉमोडेशन जे आहे ते बुक केलं आहे. आणि जसं की तुम्ही पाहू शकता की रस्ते पण किती मस्त आहे, लहान लहान एकदम, आणि गावातून असा जातो. आणि इथून एक 10-15 मिनटाच्या अंतरावर आपल्याला ते आपलं जे अकॉमोडेशन आहे ते मिळेल. तर अकॉमोडेशनचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो येईल. तो मी आता ह्यामध्ये इन्क्लूड करत नाही आहे, कारण त्यामुळे व्हिडिओ पण मोठा होईल आणि मला तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दाखवता येणार नाही. त्यासाठी मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्हाला बघायला मिळेल फ्युचरमध्ये. आणि त्याची लिंक पण मी खाली देऊन ठेवेन, म्हणजे जेणेकरून तुम्ही जर तो व्हिडिओ आल्यानंतर पाहत असाल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे एक झालं. आता जसे हे लहान सहान रस्ते मी मागे टाकून पुढे जात आहे, तर मला एवढा आनंद होतो आहे की आता मी इथे जवळजवळ एक आठवडाभर थांबेन. त्यानंतर मग इथून निघून पुढे काय आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळतं त्यावरती आपण पाहूया. इथपर्यंत पोहोचला असाल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि लाईक तर कराच करा, त्यासोबत सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. फायनली पोहोचलो मी. आणि असंच पुन्हा एका प्रवासामध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.